माझा साधा सरळ प्रश्न आहे की आता तिसरा नंबर कुणाचा? जर आपल्याकडे सरेंडर होत नसेल, आपल्याकडे शरणागती पत्करत नसेल आणि खास करून तो मोदी भक्त होत नसेल, तो भाजप भक्त होत नसेल, तर त्याच्या मागे ईडीचे भुंगे लावायचे आणि त्याचं जगणं मुश्किल करून टाकायचं. याला म्हणतात केंद्र सरकारची राजनीती. मित्रांनो, ईडीच्या कारवाईने ज्या पद्धतीने देशामध्ये ॲक्शन मोडचं वातावरण घेतलंय, कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये ईडीचा कसा सुळसुळाट सुरू आहे. तो फक्त महाराष्ट्रामध्येच ईडीचा सुळसुळाट नाही, तर तो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा इतर राज्यांमध्ये आहे. परवाच रात्री झारखंडचे सन्माननीय मुख्यमंत्री हेमंत सोरेन साहेबांना ईडी करून अटक झाली. म्हणजे ज्या झारखंड सारख्या खरं तर आदिवासी दुर्गम बहुल भागामध्ये त्या राज्याचं नेतृत्व सोरेन साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांपासून ते करत आलेले आहेत, लोकांचं प्रतिनिधित्व करतात. कोळसा खाणीनं आणि तिथल्या एक जैविक साधन संपत्तीनं विकसित असलेलं राज्य, परंतु सरकारने नेहमी त्यांच्यावर केलेला अन्याय आणि प्रादेशिक पक्षाने तिथल्या राज्यावर गाजवलेली हुकूमत ही इथल्या केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात सलते. आणि मग ही सगळी मंडळी, प्रत्येक नेता जर आपल्याकडे सरेंडर होत नसेल, आपल्याकडे शरणागती पत्करत नसेल आणि खास करून तो मोदी भक्त होत नसेल, तो भाजप भक्त होत नसेल, तर त्याच्या मागे ईडीचे भुंगे लावायचे आणि त्याचं जगणं मुश्किल करून टाकायचं. याला म्हणतात केंद्र सरकारची राजनीती. झारखंडचे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक झाली. माझा साधा सरळ प्रश्न आहे की आता तिसरा नंबर कुणाचा? कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक राज्यामध्ये जर केंद्र सरकारच्या हिताचं काही घडत नसेल, हुकुमशाही हुकूमत ज्या पद्धतीनं या देशामध्ये प्रस्थापित झालेली आहे आणि त्यांच्या मतासारखं जर कुणी वागत नसेल, त्यांच्या विचारांनी कुणी वागत नसेल, तर त्यांच्या मागं मग ती ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा इतर केस असतील, त्यांचा सुळसुळाट होईल. मी एक उदाहरण सांगतो. मध्ये किरीट सोमय्या नावाच्या व्यक्तीची नग्न चित्रफित व्हिडिओ प्रसिद्ध झाली होती. बऱ्याच माध्यमांनी ती दाखवली होती. पाहणारा पाहू शकत नव्हता. पण तीच जर व्हिडिओ क्लिप इतर विरोधी पक्षातल्या नेत्याची असती तर चौकात चौकात दाखवली असती. फक्त भाजप नेता किरीट सोमय्या असल्यामुळं जास्त वाच्यता केली नाही आणि त्याच्यावर चकार शब्द सरकारमधले कुणी बोललेले नाही, हे वास्तव आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून पाणी गरम तापू द्या. मी जसं हेमंत सोरेन साहेब, बघा त्या राज्याची तर परिस्थिती अशी आहे की आजपर्यंत हेमंत सोरेन हे म्हणजे भाजप किंवा केंद्र सरकारच्या संलग्न नसलेले किंवा भाजप विरहित किंवा राष्ट्रीय पक्ष विरहित असलेल्या तिसरा नेता आहे की ज्यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई झाली. म्हणजे हे त्या राज्याचं किती मोठं दुर्दैव आहे की त्या राज्याच्या जो नेता कुणासमोरही झुकत नाही, जो नेता जातीयवादापासून, घाणेरड्या राजकारणापासून किंवा हुकुमशाही व्यवस्थेपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो, त्या नेत्याला कशा पद्धतीने ट्रॅप करण्यात आलं ही फार वाईट गोष्ट आहे. सत्ताधारी कुणी पण असू द्या, सत्ताधारी कशाही विचारांचे असू द्या, पण इतकं म्हणजे सुडाचं राजकारण देशामध्ये आजपर्यंत कधीही कुणी पाहिलं नाही. भविष्यात तुम्ही लोकशाहीच पाहू शकता का याच्यावर मात्र माझा संशय आहे. पण त्याच्या पुढे जाऊन माझा साधा सरळ प्रश्न होता, मी विषयामध्ये सुद्धा आपल्याला मांडलेला आहे की हेमंत सोरेन साहेब अटक झाले, ईडीनं त्यांना गिळून टाकलं. आता तिसरा नंबर कुणाचा आहे? म्हणजे याचा अर्थ कुठंतरी दोन ठिकाणी मोठी घडामोडी झाल्यात.
हो झाल्यात. या देशामध्ये ईडीवरच केंद्र सरकार आणि त्या त्या राज्यात त्यांच्या पक्षाचं सरकार चालतं. महाराष्ट्राचं उदाहरण तर तुमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे ज्यावेळेस भाजप शिवसेना युती होती 2019ला आणि 19 मध्ये निवडणुका झाल्यानंतर शिवसेना बाजूला पडली, त्या दिवसापासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार करेपर्यंत शिवसेनेच्या बहुतांश सगळ्या खासदारांवर, अर्थात लोकप्रतिनिधींवर, आमदारांवर सुद्धा ईडीच्या नोटीस यायच्या, चौकशी व्हायची किंवा पहाटच बेल दाबली जायची. मग उद्धव ठाकरे अजून कुणासोबत गेले होते तर काँग्रेस सोबत गेले होते आणि राष्ट्रवादी सोबत गेले होते. मग राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पण मागे भुंगा लावला होता, हे वास्तव आहे. आणि मग हे ईडीची चौकशी ही काँग्रेसच्या मागे, राष्ट्रवादीच्या मागे, शिवसेनेच्या मागे असताना सुद्धा, आणि ती मुंबईतल्या जाधव म्हणजे जे मुंबईचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यांच्यापासून ते भावना गवळी मॅडम असतील, अडसूळ साहेब असतील किंवा अजून बरेच असे नेते आहेत जे या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये यादीवर होते. सगळ्यात एक नंबरला संजय राऊत साहेब होते, ज्यांच्यावर पत्राचाळ घोटाळा प्रकरण असेल किंवा असे ज्याच्यात ते सांगतात स्वतः, मी म्हणत नाही की माझा डायरेक्ट कुठंही संबंध आलेला नाही. जसं ईडी चौकशी किशोरी पेडणेकर ज्या शिवसेनेच्या मुंबईच्या सन्माननीय प्रथम नागरिक महापौर होत्या, त्यांच्या मागे सुद्धा भुंगा लागला आणि त्यांना सुद्धा चौकशीला रोज बोलवलं जातं. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा रोहित पवार असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील किंवा अजून बरेच नेते आहेत, सगळ्यांचं नाव घेणं उचित होणार नाही. पण हे यांचं तिथं शासन दप्तरी नाव आहे, त्याच्यामुळे नाव घ्यायची पण काय म्हणजे पुढं मागं बघायची गरज नाही. माझा अजून त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की ह्यांच्या चौकशा सुरू आहेत, फक्त शिवसेना झुकली नाही म्हणून ह्यांना डिस्टर्ब केलं. हे सगळे उठले आणि 40चा गट घेऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच फोडून टाकली आणि इकडे गेले. हे ईडीच्या चमत्काराचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. ईडी अत्यंत ज्वलंत जागृत देवस्थान आहे. ईडी जागृत देवस्थान असल्यामुळंच केंद्र सरकारचं फावतं आणि पैसे खाणारे, घोटाळा करणारे हे घाबरून आता बिळात बसलेत. आणि ह्यांच्याकडं असणारी बेनामी करोडो रुपयाची संपत्ती ईडीच्या भीतीमुळं डायरेक्ट ह्या लोकांना मिळते. सत्तेत असणाऱ्या कदाचित याच्यासाठी, कारण भीती दाखवल्याशिवाय किंवा काठी आपटल्याशिवाय साप सुद्धा पळून जात नाही. मी जे म्हटलं होतं की तिसरा नंबर दुसरा झाला हेमंत सोरे साहेबाचा, तिसरा नंबर कोणाचा असेल? एक नंबरला दिल्लीचे सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया यांना तिथं दारू प्रकरणामध्ये ज्या पद्धतीची अटक झाली आणि ज्यांचा डायरेक्ट संबंध कुठल्याही घटनेशी नाही, आणि ते सिसोदिया अर्थात राजघराण्याशी संबंधित असणारी व्यक्ती, त्यांची सुद्धा सरकारने गय केली नाही. त्यांना डायरेक्ट अटक केली आणि आतमध्ये टाकलं. ही पहिली अटक झाली. दुसरी अटक हेमंत सोरेन साहेबांची, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बघा नियम सगळं, कारण मंत्र्यांवर किंवा मुख्यमंत्र्यांवर कारवाई करायची असेल तर एक ठराविक परवानगी घेतली जाते. इथं मात्र तशाच पद्धतीनं सगळी प्रक्रिया पूर्ण करून सोरेन साहेबांना अटक करण्यात आली. तिसरा नंबर कदाचित अरविंद केजरीवालांचा असू शकतो. 4 नोटिसा झाल्यात ईडीच्या अरविंद केजरीवालांना. ते म्हणतात मी झुकणार नाही, मी हरणार नाही आणि मी भाजपमध्ये जाणार नाही. याचा अर्थ तुम्ही कितीही आम्हाला छळा, आम्ही पाठीमागे हटणार नाही. आता प्रश्न त्याच्या पुढचा आहे. आजच 4थी नोटीस जाऊन आज त्यांना 5वी नोटीस पाठवली, कारण आज त्यांना हजर राहायचं होतं. ते आज सुद्धा हजर राहिलेले नाहीत. मग ईडीच्या दप्तरी चक्रा मारणारे रोहित पवार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे, आम आदमी पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल साहेब असतील जे दिल्लीमध्ये ताकदीनं लढतायत,
का अजून कोणाचा असेल, तर तिसरा नंबर कोणाचा आहे हा संशोधनाचा आणि चिकित्साचा विषय आहे. आणि ज्यांना नोटीस आल्यात आणि जे भाजपच्या विरुद्ध पक्षामध्ये आहेत त्यांची अजिबात गय केली जाणार नाही, त्यांना डिस्टर्ब केलं जाणार आहे, त्यांच्या मुलाबाळांना डिस्टर्ब केलं जाणार आहे. माझा फक्त एवढा प्रश्न आहे की इतकं ताकदीचं छळून, इतकं लोकांचा अक्षरशः जगणं मरण्याचा त्या ठिकाणी अवस्था करून टाकून तुम्हाला असलं कुठलं राजकारण साध्य करायचंय जेणेकरून तुमचं भलं होईल, लोकांची तर फार लांबची गोष्ट आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मित्रांनो आम्ही समजा मी आतापर्यंत चर्चा केली की तिसरा माणूस कोण आहे, पण या महाराष्ट्राचा विचार करणारा, तुमचा आमचा सर्वसामान्य लोकांचा विचार करणारा नेता मात्र बाहेर ठेवला जाणार नाही. आणि हुकुमशाही गाजवण्यासाठी मग ह्यांची लोक बाहेर पडतील. हा इतिहास आहे आणि हे वास्तव आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.